2026 मध्ये वॉर चालू आहे, इराणवरती अटॅक होतोय, त्याचा आपल्या इकॉनॉमीवरती पण केवढा परिणाम होतोय. मग मला 25% जास्तीच रिटर्न मिळाले पाहिजेत, हे बरोबर नाहीये. तुम्ही व्यवस्थित ॲसेट अलोकेशन केलं तर तुम्हाला जेव्हा पैसे पाहिजेत ना त्यावेळेला भरपूर चांगले पैसे त्या अलोकेशन मधनं मिळतात. ज्यांचे छोटेसे का होईना पण स्वप्न होते, की माझं एक छोटं स्वप्न होतं, मला हे हवं होतं, की मला हे करायची इच्छा आहे आणि ते पूर्णत्वाला गेलं, अशी काहीतरी एक छान स्टोरी तुमच्याकडे नक्कीच असेल. आमच्याकडे दूधवाला होता. दरवेळेला दूध घालायचा आणि त्याचे पैसे तुम्ही इन्व्हेस्ट करा, बर कुठेही तुम्ही योग्य असेल तिथे. त्या विश्वासावर बाबांनी जे पैसे इन्व्हेस्ट केले होते त्याचा नंतर फोन आला की ताई, तुमच्या इन्व्हेस्टमेंटमुळे माझ्या मुलीचं पूर्ण शिक्षण झालं, माझ्या मुलीचं लग्न झालं आणि अजूनही पैसे शिल्लक आहे, मी खूप खुश आहे. रिस्क घेताना सुद्धा नक्की रिस्क कुठं घेतोय आणि काय घेतोय हे जेव्हा तो व्यक्ती इन्व्हेस्ट करतो ना तेव्हा त्याला ते माहिती असणं खूप गरजेचं आहे. पैशाच्या पलीकडे एक अशी फिलिंग तुम्हाला कधी आली आहे का की इट्स वर्थ इट? ऑब्वियस त्या फॅमिलीला असं झालं की बाबा गोल न करता मला गाडी घ्यायची आहे. तर मग गाडी घ्यायची तर पैसे कुठेतरी कमी पडतायत, मग तुझे पैसे माझे पैसे मग इथून कुठून काढू शकतो, मग SIP मधनं काढू शकतो की नाही काढू शकत, मग किती काढू शकतो, कसा प्रॉफिट होतो. आणि जेव्हा त्यांना लक्षात आल्यानंतर की इथून आपल्याला गाडी घ्यायचं त्याच्यापेक्षा सुद्धा खूप काही पैसे आहेत. तर 60 वर्षाच्या व्यक्तीचं जे पण रिस्क प्रोफाइलिंग आपण मगाशी म्हणालो, तर ते कसं केलं गेलं पाहिजे? इन्व्हेस्टरकडे माप आणि बा असला पाहिजे. माप म्हणजे मल्टी असेट फंड आणि बाप म्हणजे बॅलन्स ऍडव्हान्टेज फंड. मी असं ऐकलं की तुम्ही कविता पण खूप सुंदर करता. तर मला एक सुंदर म्हणजे या संदर्भातली एक कविता तुमची ऐकायला खूप आवडेल. मग मला प्रश्न पडतो, पैशासाठी आम्ही आहोत की आमच्यासाठी पैसा? मग मला प्रश्न पडतो, पैशासाठी आम्ही आहोत की आमच्यासाठी पैसा? तो वाढला तर गरजा वाढणार नाहीत का? तो वाढला तर गरजा वाढणार नाहीत का? त्यासाठी प्रॉपर अलोकेशन करणे ॲसेटचे हे गरजेचे नाही का? त्यासाठी ॲसेट अलोकेशन करणे गरजेचे नाही का? हाय मॅम, मी पूर्ण घर आता फिरतीये, गार्डन वगैरे बघतीये. इतकं सुंदर प्लॅन केलंय आणि इतकं फ्रेश वाटतंय आज सकाळी इथे. बेसिकली इथे आज तुम्हाला भेटायला यायचं एक रिझन आहे. मी तुमच्या सोबत आज उद्याच्या पैशाच्या गोष्टीबद्दल गप्पा करणार आहे. उद्याच्या पैशाची गोष्ट म्हणजे नक्की काय, तर बेसिकली उद्या जो आपण पैसा उभा करतोय त्याची एक सुंदर सुरुवात, आताच गुढीपाडवा झाला, एक नवीन वर्षाची सुंदर सुरुवात आपण आजपासून करणार आहे. आणि त्या कार्यक्रमामध्ये मी तुमचं स्वागत करते. थँक्यू ज्ञानदा, तू आलीस, खूप मस्त वाटतंय. नक्कीच मॅम, मी थोडंसं इंट्रोडक्शन करून देते दर्शकांना. मी ज्ञानदा कुलकर्णी, फाउंडर ऑफ विंटेज एलिफंट, मॅक्स महाराष्ट्राच्या उद्याच्या पैशाच्या गोष्टीबद्दल आज आपण बोलणार आहे. मॅम, दर्शकांना अजून एक गोष्टीचं म्हणजे माहिती असणं खूप गरजेचं आहे. एवढे वर्ष झाले, जवळपास 30 वर्ष झाले या ह्याच्यामध्ये तुम्ही लोकांसोबत काम करताय आणि इतकं सगळं फायनान्शियल इन्व्हेस्टमेंटच्या गोष्टीबद्दल तुम्ही काम करताय, तर मला नक्कीच आवडेल तुमच्याबद्दल दर्शकांना माहिती करून द्यायला. तर श्रद्धा शाह मॅम CEO आहे संचित इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या. सातारा, सांगली, कोल्हापूर, महाराष्ट्रातल्या प्रचंड सगळ्या जिल्ह्यांमध्ये, भारतामध्ये अगदी येणाऱ्या क्लायंट म्हणजे भारताच्या बाहेरचे जे आपण म्हणतो अशा लोकांसोबत सुद्धा प्रचंड काम केलेले. आणि 30 वर्षाचा एक्सपिरियन्स मॅम, काय म्हणजे केवढे वर्ष तुम्ही या ह्याच्यामध्ये काम करताय. आज मला सांगू शकाल का की आपण जेव्हा सुरुवात करतोय आणि एक जोखमी पलीकडचं जग जे आपण म्हणतोय, तर पैशाला जोखीम किंवा पैशाला आपण एक प्रकारे काय म्हणतो, एक अलोकेशन म्हणतो, एक प्लॅनिंग म्हणतो, त्याला जोखीम का बरं मानलं गेलंय? तुम्हाला काय वाटतंय? ऍक्च्युली जोखीम मानलं गेलंय कारण पैसा ज्या वेळेला पाहिजे तेव्हा उपलब्ध होणे आणि तो न होणे, तर जेव्हा होत नाही तेव्हा तो जोखमीत रूपांतर होतो. ज्या वेळेला तो वेळच्या वेळेला कामी येतो त्यावेळेला ती जोखीम नसती. त्यामुळे ते अलोकेशन जे म्हणतात ते करणं गरजेचं आहे. मी एवढ्या ठिकाणी वाचलंय, ऍसेट अलोकेशन बद्दल ऐकलंय, पण एक गोष्ट माझ्या खूप लक्षात आली की जेव्हा आपण स्वतः एखादी गोष्टी करायला जातो
खूप वेळा युट्यूबच्या माध्यमातून किंवा असंख्य वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून आपण गोष्टी शोधायला जातो. आज मला तुमच्याकडनं ऐकायचं, एक एक्सपिरियन्स प्रोफेशनल पर्सन, एवढ्या वर्षाच्या अनुभवानंतर आज तुम्ही ऍसेट अलोकेशन बद्दल काय सांगाल बरं? ऍसेट अलोकेशन हा प्रकार म्हणजे काय आहे, तर इंडियामध्ये म्हणजे भारतामध्ये सर्वजण ऍसेट अलोकेशन करतात. प्रत्येक कुटुंब ऍसेट अलोकेशन करतात ज्याच्या त्याच्या परीनं. की जसं प्रॉपर्टी घेतलेली आहे ती पण एक ऍसेट झाली. अच्छा. मग लग्नासाठी मुलीचं गोल्ड गोळा करतायत दर आपल्या ह्याच्या वेगवेगळ्या स्कीम गुरु स्कीम मधून म्हणा किंवा गुरुपुष्य आलंय म्हणून, बरोबर, तोही एक ऍसेट क्लास आहे जो आता आपल्याला वाढताना खूप दिसतो आहे. बरोबर आहे. किंवा समहाऊ पूर्वीचे जे ऍसेट क्लास होते त्याच्यामध्ये पोस्ट येत होतं. अच्छा. की दरमहा बाबा रिकरिंग काहीतरी तिथं जात होतं. बँक एफडीज आहेत. बरोबर. हे पूर्वीचे ट्रेडिशनल आले की पोस्ट आहे, बँक एफडी, सोनं किंवा मालमत्ता म्हणजे स्थावर घर असणं किंवा आणखीन एखादं घर करणं. बरोबर. हे पूर्वीचे ऍसेट अलोकेशनचे प्रकार आले. पण आताचे ऍसेट अलोकेशन हे म्हणजे त्याला एक वेगळं स्वरूप आलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. किंवा हे सगळे ऍसेट क्लास आपण डिजिटल रूपामध्ये कन्वर्ट झालेत असंही म्हणू शकतो. की तुम्ही पूर्ण घर घेण्याऐवजी आता रीट्स आलेत तर ते थोडे घेऊन त्याच्यामधनं तुम्हाला जो त्याच्यातून ऍसेट मध्ये जी इन्व्हेस्ट करायची आहे फिक्स, नक्की नक्की तर ती करू शकतो. मी बघितलंय, म्हणजे आपण ऍसेट क्लासेस म्हणतो, खूप वेळा ना ऍसेट मध्ये ना गल्लत होते. म्हणजे बघा, म्हणजे आपण ज्या घरात राहतो, ज्या घरामध्ये आपण आयुष्यभर राहतो, ज्या घरामध्ये आपल्याला काही कन्झम्पशन जे आहे तर त्याच्यामधनं आपल्याला काही त्याचा परतावा नाही मिळत, ठीक आहे, असं घर झालं. किंवा कधी कधी लोक असं समजतात की आपण एखाद्या स्कीम मध्ये पैसे इन्व्हेस्ट करतोय, तर पैसे इन्व्हेस्ट करणं म्हणजे ऍसेट क्लास आहे का? किंवा आता फॉर एक्झाम्पल आपण इन्शुरन्स मध्ये कधी कधी इन्व्हेस्टमेंट घेतो, इन्शुरन्स घेतो, तर मग इन्शुरन्स ऍसेट क्लास आहे का? इन्शुरन्स हा खरं तर ऍसेट क्लास नाही, पण इन्शुरन्स करणं चुकीचं आहे का? तर नाही. पण तो कुठल्या प्रकारचा इन्शुरन्स केला पाहिजे तो महत्वाचा आहे. कारण इन्शुरन्स म्हणजे काय, तर माझ्या माघारी मी जर घर चालवते किंवा एखाद्या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती घर चालवती आहे, तर त्याच्यानंतर घराचं जे काही अलोकेशन आहे की बाबा ह्याच्यासाठी एवढा खर्च लागतो, शिक्षणासाठी जो खर्च आहे किंवा घर चालवण्यासाठी दरमहा एवढा खर्च लागतो, तो कुठेतरी थांबणार आहे. बरोबर आहे. ती व्यक्ती गेल्यानंतर. आणि मग ते कुठून कोपअप करणार? तर तो इन्शुरन्स आहे की जो त्या व्यक्तीचं लाईफ इन्शुअर्ड करतो. बाबा ती व्यक्ती नसेल तर ह्या असे पैसे मिळतील एवढे एवढे आणि त्याच्यामुळे तुमचं घर चालू शकेल. पण मग लहान मुलांची इन्व्हेस्टमेंटसाठी तो प्लॅन बरोबर आहे का? तर तो ऍसेट क्लास, इन्शुरन्स हा ऍसेट क्लास नाही होऊ शकत. तर तो एक खर्च म्हणला जातो ऍक्च्युली, की जो करणं गरजेचं आहे. कारण का तर बाबा लोन आहे घेतलेलं घरच्यांनी किंवा आपल्या माघारी आपलं कुटुंब व्यवस्थित चालावं ही जबाबदारी त्या कर्त्या व्यक्तीची आहे, त्याच्यासाठी इन्शुरन्स घेणं हे महत्वाचं आहे. अच्छा. पण मला ना, म्हणजे ज्यावेळेस आपण ऍसेट म्हणतो, ऍसेट क्लास म्हणतो, ऍसेट अलोकेशन म्हणतो, एक गोष्ट असं वाटते की अशा प्रकारच्या खूप ऍडव्हर्टाइजमेंट मी सुद्धा बघितल्यात की तुम्ही या हा इन्शुरन्स घ्या म्हणजे तुम्हाला एवढ्या वर्षानंतर एवढे रिटर्न मिळतील. तर असं आहे का की मे बी या प्रकारच्या ऍडव्हर्टाइजमेंटमुळे किंवा या प्रकारच्या एक प्रकारे सोशल मीडियावरती जे इन्शुरन्स बद्दल बोललं जातं की तुम्ही एवढ्या वर्षासाठी ठेवा, एवढ्या वर्षाचा इन्शुरन्स घ्या, एवढाचं डबल होत जाईल आणि मग तुमचा रिटर्न एवढा येईल, म्हणून लोक त्याकडे ऍसेटच्या दृष्टिकोनातून बघताय, असं वाटतंय का तुम्हाला? हो, कारण काय आहे की आतापर्यंत आपल्याला रिस्क म्हणजे काय किंवा रिस्क किती घ्यायची किंवा किती घेतली पाहिजे ह्याचं आपली लोक चेस करत नाहीत किंवा पाहत नाहीत. आपण रिटर्नच्या मागे धावतो. म्हणजे काय, तर साधं बँकेत पैसे ठेवायचे तर मग नॅशनलाइज बँकेमध्ये 6च मिळतात, मग ते कोऑपरेटिव्ह मध्ये तेवढे जास्त आहेत, मग त्याच्या जे पतसंस्थेत मला 11 मिळतात, मग मी तिथं ठेवतो. हे होतं. बरोबर आहे. पण पतसंस्थेमध्ये ठेवल्यानंतर आपली रिस्क काय आहे हे त्यांना कळत नाही की बाबा ते पैसे गेले तर आपल्याला किती परत मिळणार आहेत किंवा त्याच्या अगेन्स्ट आपण रिस्क किती घेतोय हा त्याच्या पाठीमागे विचारच नाहीये त्यांचा. तर फक्त मला चेसिंग काय आहे की मी रिटर्न जास्ती कसे मिळवू. बरोबर आहे. पण याच्यामध्ये ना एक ऍसेटचं माझं असं लक्षात आलं की वेगवेगळ्या प्रकारचे ऍसेट तुम्ही आता म्हणताय, त्याच्यामध्ये तुम्ही रीट्स म्हणालात, राईट? तर त्याच्यामध्ये नक्की कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करता येते किंवा त्यात स्थावर मध्ये करता येते का?
ऍक्च्युली तुम्ही जर बघितलं असेल तर रिच डॅड पुअर डॅड पुस्तक जर वाचलं असेल हो, तर हो. आपले स्थावर ही ऍसेट होऊ शकत नाही बरोबर. असं त्यांनी म्हटलेलं आहे. कारण का तर त्यातून मिळणारा परतावा म्हणा किंवा आपण जेव्हा ऍसेट म्हणतो तर त्याची लिक्विडिटी किती आहे. बरोबर. मला उद्या पैसे पाहिजेत तर मग मी त्यातून मिळवू शकतो का. हे माझ्याकडे आता असं आहे की मध्ये आले होते, नवीनच इंट्रोड्यूस झालं होतं क्लायंट की ज्याचे वडील सीए आहेत, बर बर बर. म्हणजे होते, अच्छा. ते गेले आणि मग आई आणि 2 मुलं. हा. त्यातला मुलगा लहान शिकतोय आहे, मुलीवर सगळी जबाबदारी, म्हणजे आईकडे बघू का मुलीचं शिक्षण करू, म्हणजे भावाचं शिक्षण बघू. आणि वडिलांनी नक्की पैसे कुठं ठेवले तर ते जास्ती करून त्यांनी ते फ्लॅट घे, जागा घे असे. आता ते शिक्षण करायचंय, तिला पुढे काहीतरी करायचंय तर पैसे नाहीयेत, बरोबर. ते उभे कसे करायचे. परत ते बट ऑब्वियस विल नाही, अचानक गेल्यामुळे मग ते पैसे ट्रान्सफर होताना ते म्हणजे स्थावर मालमत्ता जी आहे ती ट्रान्सफर होणे, त्याच्यातून ती लिक्विडिटी म्हणजे हवा तो दर मिळणे, बरोबर. हे सगळे क्वेश्चन मार्क पुढे क्रिएट होतात. आणि म्हणजे मला असं झालं की बाबा सीए असून ह्या व्यक्तीने असं कसं केलं. अरे बापरे. हो बरोबर आहे. नाही हे खरं आहे बरं का. म्हणजे आपलं जे प्रोफेशन आहे ना, जसं बघा म्हणजे आपल्याला आपण आजारी पडलो, आपण डॉक्टरकडे जातो, किंवा आपल्याला सपोज एखादी नवीन रेसिपी शिकायची असेल तर आपण कुकिंग क्लास जॉईन करतो. म्हणजे मला असं वाटतं की जे जे लोक याच्यात रोज काम करतायत, जे रोज म्हणजे वेगवेगळ्या लोकांना भेटतायत, इन्व्हेस्टमेंट रिलेटेड काम करतायत, सो मला असं वाटतं की ज्यांना याच्याबद्दल जास्त माहिती आहे त्यांनी, म्हणजे मी किंवा तुम्ही, आपण पेशंटला तपासू शकत नाही किंवा आपण त्यांना गोळ्या देऊ शकत नाही, कारण मेडिकलचं नॉलेज आपल्याला नाही. तर मला हे थोडं जाणवलं की आपणच म्हणजे आपणच आपल्यावर इलाज करण्यासारखं, आपणच आपल्यावर सर्जरी करण्यासारखं झालं ते. म्हणजे मला विशेष वाटतं रिस्क प्रोफाईल जे तुम्ही आता म्हणालात की रिस्क प्रोफाईल जे असतं ते आपल्याला काढणं अवघड आहे. तर रिस्क प्रोफाईल म्हणजे नक्की काय असतं. रिस्क प्रोफाईल म्हणजे तुम्ही रिस्क घेण्याची क्षमता किती आहे तुमची. मग ती रिस्क कशावर ठरते तर तुम्हाला कुठल्या पिरियड मध्ये काय गोल साध्य करायचा आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आज माझी मुलगी 1लीत आहे का 8वीत आहे, मग तिला 12वी नंतर मला त्या मुलाला जर आउट ऑफ इंडिया पाठवायचं असेल तर माझ्याकडे तेवढं प्रोव्हिजन आहे का. मग मी तेव्हा जागा होणार आणि मग मी म्हणणार की नाही मग ते एज्युकेशन लोन घेऊ. बरोबर. तर तसं नाही झालं पाहिजे ना. तुम्ही तो व्यवस्थित जर प्लॅन केला ना तर तुम्ही अगदी निश्चिंतपणे सगळे गोल तुमचे अचीव्ह करू शकता. किंवा तुमच्या मनात म्हणजे तुमचं जे काही आहे की तुम्हाला वाटतं की बाबा मला हे केलं पाहिजे, मला बाहेर फिरायचं आहे, आउट ऑफ इंडिया जायचं आहे, मला एखादी मोठी छान गाडी घ्यायची आहे, किंवा जसं घर आहे बाबा स्थावर चांगलं घर हवंय, छोटं आहे आता मोठं हवंय. तर हे सगळं तुम्ही जर व्यवस्थित प्लॅनिंग करत गेलात तर ते अचीव्ह करणं खूप अवघड नाहीये. फक्त त्यासाठी प्रॉपर प्लॅनिंगची, प्रॉपर गायडन्सची गरज आहे. आता कसं होतं की हा ते माहिती आहे आता इक्विटीमध्ये रिटर्न मिळत आहेत, मग मी तिथे टाकून बघतो आणि मग ते रिटर्न आल्यानंतर तो जेव्हा टाकायला येतो तेव्हा ती वेळ निघून गेलेली असते, तेव्हा तो मार्केट डाऊनफॉल आलेला असतं आणि मग तो टाकतात. मग नंतर तिथून तो बाहेरच पडतो की ते काही खरं नाही, मी एवढे टाकले आणि ते निगेटिव्ह झाले, आता मला काही तिथे वळायचं नाही. बरोबर आहे. मला किती म्हणजे सगळेजण माझे घरामध्ये सुद्धा सगळेजण मला म्हणत होते, बघ म्हणलं होतं ना की गोल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, बघ आता गोल्ड किती वाढले. तर असं माझ्या लक्षात आलं की जी रिस्क एपेटाईट म्हणतो आपण त्याला, म्हणजे जेव्हा आपण रिस्क प्रोफाईल बघतो की आज मी तरुण आहे तर माझी रिस्क घेण्याची कपॅसिटी किती जास्त आहे. आज मी सपोज कमवती आहे आणि मी मोठ्या रिस्क घेऊ शकते का. मग मोठ्या रिस्क मध्ये असं असू शकतं की जनरली माझ्या घरातले सगळे जॉब करतायत आणि मी असं ठरवलं की थोडे थोडे पैसे बाजूला काढून एक छोटंसं दुकान खरेदी करायचं की जे मी रेंट वरती देऊ शकेल, ज्याच्यातनं मला थोडे थोडे पैसे परत येतील, की ज्याच्यामध्ये वय जसं कमी आहे तसं मी हे करू शकते, कारण मी माझा मोठा चंक जो आहे तो तिकडे घालवते. पण ते जर वयाने मोठी व्यक्ती आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुमच्याकडे एक 60 वर्षाची व्यक्ती आली आहे आणि त्यांचं रिस्क प्रोफाईल समजून घेणं गरजेचं आहे, त्यांना इन्व्हेस्टमेंट करायची, तर त्यांच्या रिस्क प्रोफाईलचं आणि एका 30 वर्षाच्या 35 वर्षाच्या युवकाच्या रिस्क प्रोफाईल मध्ये काय फरक असतो. त्याच्यामध्ये खूपच मोठा फरक असू शकतो सांगायचं तर. कारण रिस्क प्रोफाईल आणि ऍसेट अलोकेशन हे दोन्ही बरोबर जाणाऱ्या गोष्टी आहेत खरं सांगायचं तर. म्हणजे मध्येच आता मला फोन होता की माझी रिस्क मी आता मिळवतो आहे, मी भरपूर कमवते आहे, माझी रिस्क घेण्याची कॅपॅसिटी आहे, मग मला 25% पेक्षा जास्तीच रिटर्न मिळाले पाहिजेत.
हे बरोबर नाहीये. तुम्ही व्यवस्थित ऍसेट अलोकेशन केलं तर तुम्हाला जेव्हा पैसे पाहिजेत ना त्यावेळेला भरपूर चांगले पैसे त्या अलोकेशन मधनं मिळतात. बरोबर आहे. हे आजपर्यंत माझा अनुभव आहे. हा. तर प्रॉपर अलोकेशन करणं म्हणजे काय, तर बाबा तुझं वय आहे, यंग आहे, हा. तू रिस्क घेऊ शकतेस, म्हणजे जास्ती पैसा जास्ती रिस्क वाले, म्हणजे इक्विटीमध्येच असं नाही तर प्रॉपर इक्विटी आहे, म्युच्युअल फंड आहेत. मग त्याच्यामध्ये पण प्रकार येतात ना, की बाबा लार्ज कॅप आहे, मिड कॅप आहे, स्मॉल कॅप आहे, मग अजून काही ऑपॉर्च्युनिटी आहेत. बरोबर. तर त्या पद्धतीनं कुठे घातले पाहिजेत. रिस्क घेताना सुद्धा नक्की रिस्क कुठं घेतोय आणि काय घेतोय हे जेव्हा तो व्यक्ती इन्व्हेस्ट करतो ना तेव्हा त्याला ते माहिती असणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. मग यंग आहे तू तर तू रिस्क घेऊ शकतेस, म्हणजे काय तर अलोकेशन मधला जास्ती पार्ट तू इक्विटी मध्ये टाकू शकते. अच्छा अच्छा, ओके. मग डायरेक्ट इक्विटी मध्ये टाकताना तुझे नियर टर्म गोल जर असतील की मला जर 1-2 वर्षामध्ये घर घ्यायचे आणि त्याच्यासाठी मी पैसे कमवते, तर तो स्मॉल कॅप मध्ये टाकलाय. तर स्मॉल कॅपची रॅली निघून गेलीये, आता खाली आलेला आहे. मी रिस्क घेतलीये जास्ती मला रिटर्न मिळण्यासाठी, म्हणून मी स्मॉल कॅप मध्ये टाकले. पण मी ते काढू शकले का, म्हणजे नाही काढू शकले. आणि आज मला घराचा हप्ता भरायचा आहे किंवा एक लमसम टाकायची, तर मार्केट पूर्ण खाली आलेलं आहे. बरोबर आहे. मी ते नाही ना पूर्ण करू शकत. तर मग त्यामध्ये असं होतं की खूप अवघड आहे. म्हणजे ही जी मेंटॅलिटी आहे मॅम, की म्हणजे मला असं कळतंय की एवढी रिटर्न चांगला मिळतो इक्विटी पोर्टफोलिओ मध्ये आणि म्हणून मी माझे सगळे पैसे तिकडे टाकतीये आणि उद्या माझ्यासाठी एक इमर्जन्सी फंड आपण म्हणतो किंवा अर्जंट मला एखादा घराचा हप्ता माझा बाउन्स होतोय, आता बाउन्स झाला तरी त्याचा सिबिल वरती परिणाम होणार, त्याचा बँकेच्या ह्याच्यावर परिणाम होणार. ते म्हणजे एकूणात बघायला गेलं तर ज्यांचं असं बाउन्स होतोय किंवा त्यांना ते जमत नाही, त्यांचं प्लॅनिंग किंवा ऍसेट अलोकेशन योग्य नाहीये असं म्हणता येईल आपल्याला याच्यामध्ये. योग्य नाही किंवा वेळच्या वेळेला ते जे बदलायला पाहिजे अलोकेशन हे बदलणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जर बघितलं तर आज पण त्यांच्या इतिहासामध्ये तुम्हाला एकच क्लास कंटिन्यू रिटर्न देताना नाही दिसत. आता तुम्हाला वाटतंय गोल्ड घ्यायला पाहिजे होतं म्हणून तुम्ही आता गोल्ड घ्यायला, म्हणजे बट ऑब्वियस हे ह्युमन नेचर आहे की आता मग मी गोल्ड घेऊ का. मग आजही मला विचारतात मग आज मी गोल्ड रिटर्न देणार नाही असं मी म्हणतच नाही. रिटर्न देणार, इक्विटी रिटर्न देणार का, देणार, सगळे रिटर्न देणार आहेत, पण त्याचा पिरियड हा वेगवेगळा आहे. बरोबर आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी ऍसेट अलोकेशन वेगळं. आणि मी किती ठामपणे सांगितलं नाही आता हे रिटर्न देणारच आणि हे नाही देणार असं टेंटेटिव्ह जरी माहिती असलं तर सुद्धा प्रॉपर त्यातून बाहेर पडणं आणि आतमध्ये शिरणं हे सामान्य माणसाला तेवढं शक्य नाही. म्हणूनच ऍसेट अलोकेशन हा पार्ट हा खूप महत्वाचा ठरतो. बरोबर. की आज मी इथून नाही ना, मी आज इथून पैसे कमवते की हा जो आहे ना हा पार्ट हा, पण त्याच्यावर तुमचा विश्वास पाहिजे की नाही मी हे करते, हे बरोबर करते. मग ट्रायल एरर मध्ये निम्म हे निघून जातं आणि मग कुठून तरी तो वाईप ऑफ होतो की नाही मला हे नकोच किंवा हे नकोच मग ते नकोच असं. मग एक एक गोष्टी कटआउट होतात. त्याचे ऐवजी आपल्याला नक्की काय काय हवंय, जसं एखादी मूर्ती घडवताना होतं ना की दगड असतो त्याला छिलके पाडून पाडून ती मूर्ती तयार होती, तसं आपल्याला काय काय नको हे बाजूला केलं की बरोबर जे हवं ते येतं. बरोबर आहे. किती सुंदर उदाहरण दिलंय तुम्ही. मी ना एक मध्ये टर्म वाचली होती इमोशनल फूल म्हणून. तर इमोशनल फूल असं म्हटलं गेलंय त्याच्यामध्ये की जो मार्केट वरती असतं, म्हणजे बीट स्टॉक मार्केट म्हणा, रिअल इस्टेटचं मार्केट म्हणा, कुठलंही मार्केट, हा मग ते जेव्हा वरती असतं त्यावेळेस इमोशन्स वरती हावी होऊन की आता स्टॉक मार्केट वाढतंय, आता हा स्पेसिफिक शेअर वाढतोय किंवा रेल्वेचे शेअर्स आता वाढायला सुरुवात झाली तर आता मी त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणार. आणि मग असा टाइम येतो की मार्केट खाली येतं, तो पेशन्स राहत नाही, मग लॉस मध्ये एक्झिट घेतली जाते. मग वाटतं हे स्टॉक मार्केटमध्ये काही खरं नाहीये, ते सगळा जुगार असतो, आपण रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करू. मग रिअल इस्टेटमध्ये अजून मोठी चंक इन्व्हेस्टमेंट करावी लागते, मग लोन काढून हे काढून त्याच्यात इन्व्हेस्ट केलं जातं. 10 वर्ष रिअल इस्टेट थंड त्याच्यामध्ये. तर ही एक ना इमोशनल फूल म्हणून टर्म वापरली गेली की जी खूप मला म्हणजे असं वाटतं खूप योग्य आहे. म्हणजे जसं मार्केट खालीवर जातं, आता गोल्ड वरती आलंय तर लगेच तो इमोशनल फूल त्या गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करणार आणि म्हणजे हे असं मार्केट सोबत धावणारा असं आपण म्हणतो. तर असे असंख्य लोक तुम्ही पाहिले असतील, त्याच्यामध्ये असं काही उदाहरण आहे का की ज्यांनी जे थांबले, ज्यांनी स्वतःला इमोशनली फूल होऊ नाही दिलं, जे तुम्हाला भेटायला आले, ज्यांचे छोटेसे का होईना पण स्वप्न होते की माझं एक छोटं स्वप्न होतं, मला हे हवं होतं की मला हे करायची इच्छा आहे आणि ते पूर्णत्वाला गेलं, अशी काहीतरी एक छान स्टोरी तुमच्याकडे नक्कीच असेल. तशा तर स्टोरी भरपूर आहेत, पण मला 1-2 स्टोरी शेअर करायला नक्कीच आवडेल.
की आमच्याकडे दूधवाला होता. अच्छा. दरवेळेला दूध घालायचा आणि त्याचे पैसे तुम्ही इन्व्हेस्ट करा बर. कुठेही, हा. तुम्ही योग्य असेल तिथे. त्या विश्वासावर बाबांनी जे पैसे इन्व्हेस्ट केले होते त्याचा नंतर फोन आला की ताई तुमच्या इन्व्हेस्टमेंटमुळे माझ्या मुलीचं पूर्ण शिक्षण झालं, माझ्या मुलीचं लग्न झालं अरे बाप. आणि अजूनही पैसे शिल्लक आहे आणि मी खूप खुश आहे. अरे हे तर जुनं झालं. आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये जर बघितलं तर प्रॉपर ॲसेट अलोकेशन केल्यामुळे जो काही म्हणजे मी पाहती आहे हा. की ज्यांना मी वेगवेगळ्या ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्ट करून दिलेलं आहे हा. तर मार्केट बाबा जिथं वाटते तिथं प्रॉफिट बुकिंग करून दिलेलं आहे. बरोबर. त्याच्यानंतर ज्यांना मी सांगितलं की 10-12% रिटर्न मिळतील पण सेफमध्ये तुम्हाला पैसे पाहिजेत ना, आपण हे सेफमध्ये ठेवू. हा. तर आज गोल्ड ॲसेट क्लास वाढल्यामुळे त्यांचे जे इन्व्हेस्टमेंटचे रिटर्न आहेत ते डायरेक्ट 18-19% गेले. म्हणजे अरे इकडे बाप. मार्केट पडलेलं आहे हा. पण त्यांचे रिटर्न मात्र म्हणजे ते खुश आहेत. क्या बात आहे. तर हा जो बेनिफिट आहे तो ॲसेट अलोकेशन मध्ये होतो. बरोबर. आणि जर तुम्ही बघितलं तर ॲसेट क्लास म्हणजे आता जो फायनान्शियल ॲसेट्स हा. हा जो टर्म आहे हा खूप वाईड होत चाललेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये SIF आलेला आहे, PMS आहे, AIF आहे. म्हणजे हे निरनिराळे हे आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. बरोबर. तुम्हाला आउट ऑफ इंडिया म्हणजे NRI लोकांना जर इन्व्हेस्ट करायचे असेल तर टॅक्स लागू नये म्हणून गिफ्ट सिटी आलेला आहे आता. अच्छा. बर. तुम्हाला डायरेक्ट रिअल इस्टेट नको आहे पण रिअल इस्टेटचा बेनिफिट हवा आहे किंवा त्याचं मंथली रिटर्न रेंटच्या स्वरूपात तुम्ही घेता आहात कुठं, तर मग तो मेंटेनन्स आला, तिथं जाणं आलं, तर त्याच्याऐवजी तुम्ही REITs मध्ये इन्व्हेस्ट करू शकता की जे ते करून तिथं तुम्हाला मंथली इन्कम पण सुरू होतं आणि तिथली जी प्रॉपर्टी आहे जी तुम्ही घेतलेली आहे, जी तुम्हाला दिसती कागदोपत्री, त्याचे रिटर्न्स मिळू शकतात. हा जो सगळा आहे किंवा गोल्डमध्ये, सिल्वरमध्ये गोल्ड ETF आहे किंवा गोल्ड म्युच्युअल फंड आहे, सिल्वर म्युच्युअल फंड मध्ये आहे. तर तेही म्हणजे होतं. आपण जे पूर्ण अन्नपूर्ण ब्रह्म म्हणतो तसं तर ती थाळी झालेली आहे पूर्ण, की तुम्ही डिजिटल स्वरूपात ती पूर्ण ब्रह्म थाळी व्यवस्थित, म्हणजे जसं आपण ताटाभोवती लोणचं, चटणी, भाजी, कोशिंबीर सगळं जे लागतं तसं इथं ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. पण प्रत्येकाचं प्रमाण जे आहे ना ते वेगवेगळं आहे. तुला जे प्रमाण लागू होईल ते त्याला होणार नाही आणि त्याला जे होईल ते मला होणार नाही. बरोबर. आणि त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला कोणीतरी गायडन्स असणं बरोबर आहे, गरजेचं आहे. कारण प्रत्येकाचं एक गोल सेटिंग वेगळं आहे आणि ते त्यानं केलं म्हणून मी केलं आणि त्याला रिटर्न मिळाले म्हणून मी करायचं, हे म्हणजे बरोबर आहे. खूप चुकीचं आहे आताच्या स्टेजमध्ये हा. की डिस्कस करणं वेगळं पण खरंच तुमची नीड काय आहे किंवा अति सर्वत्र वर्जित म्हणतात हा. बरोबर. की आहे चालेल ना, नाही मी सगळे तिथेच लावणार आणि मग तिथं मिळतायत ना, पण मग ते नक्की काय होतंय की आपण कशाच्या मागे धावतो हे तुम्हालाच माहित नसतं किंवा काय रिस्क घेतोय हे तुम्हालाच माहित नसतं. तर तसं नाही झालं पाहिजे. ज्यावेळेस हे आपण बघतो ना तेव्हा ना एक म्हणजे असं आपलं असतं, म्हणजे प्रत्येकाचंच असतं म्हणा, की मला एखादी गोष्ट हवी आहे किंवा मला ही गोष्ट असावी माझ्याकडे, अशी माझी इच्छा आहे, ज्याला आपण गोल बेस्ड हे म्हणतो, इन्व्हेस्टमेंट म्हणतो. तर गोल बेस्ड इन्व्हेस्टमेंट म्हणजे नक्की काय असतं, कशा प्रकारे त्याचं काम केलं पाहिजे या गोष्टीवरती? गोल बेस्ड इन्व्हेस्टमेंट म्हणजे अगदी छोटे गोल पासून मोठ्या गोल पर्यंत तुम्ही ते प्लॅनिंग करू शकता. अगदी छोटे छोटे नियर टर्म गोल आहेत की एखादं मला ट्रिपला जायचंय, माझी इच्छा आहे की न्यूझीलंडची ट्रिप करायची आहे 2-3 वर्षामध्ये, गाडी घ्यायची इच्छा आहे किंवा माझ्या मुलीचं लग्न आहे, मग पुढे जाऊन बाबा इव्हन लोन घेतले त्याचे हप्ते 20 वर्ष आहेत ते 10 वर्षात करायचे आहे. बरोबर. किंवा रिटायरमेंटचं प्लॅनिंग, हे सगळ्यात द बेस्ट प्लॅनिंग आहे जे सगळं करता करता तिथं फुली मारली जाते आणि ते खूप उशिरा लक्षात येतं जेव्हा आपले हातपाय चालत नाहीत. बरोबर. तर हे सगळे प्लॅनिंग जर तुम्ही स्टेप बाय स्टेप जेवढं लवकरात लवकर कराल तेवढे तुम्हाला रिटर्न्स, म्हणजे मी जर बघितलं तर जस्ट 1000ची SIP, 1000 ही अमाऊंट खूप छोटी आहे. बरोबर. अगदी. आणि मी छोट्या माझ्या मुलीसाठी किंवा मुलासाठी जर सुरू केली जन्मल्यापासून आणि तिनेही ती लिगसी कंटिन्यू केली की नाही मी काही नाही, जास्ती नाही, फक्त 1000 रुपये मी टाकत राहील, तर ते तिच्या 60व्या वर्षी जवळजवळ 9 कोटी ते 10 कोटी रुपये होतात. अरे बापरे. आणि ते सुद्धा साधे 12%. 12% म्हणजे अगदीच अगदी म्हणजे ऍव्हरेज घेतलेला आहे रिटर्न, की साधा आहे की बाबा कोणाला तो मिळू शकतो. सर्वसाधारण आपण टाकलं तर तेवढे रिटर्न मिळायचे आपण अपेक्षा करतो. कारण आपण जेव्हा पैसे बाजूला टाकतो तेव्हा नक्कीच हे बघितलं पाहिजे की आज मी 100 रुपये सेव्ह केलेले आहेत, 100 रुपये जे सेव्ह केलेले आहेत उद्या आजच जर बघितलं तर पेट्रोलचे दर, गॅसचे दर एवढे वाढत आहेत की सगळंच वाढणार, इन्फ्लेशन वाढत आहे.
मग ती वस्तू उद्या घ्यायला मला 110 रुपये लागणार आहेत आणि मग माझे जर अकाउंटला पैसे 107, 106 टॅक्स जाऊन 103 रुपये होत आहेत, बरोबर. तर मग 7 रुपये मला पदरचे टाकायला लागतात ना. हो. मग ते इन्व्हेस्ट करण्यापेक्षा स्पेंड केलेले चांगले अरे आहेत. हो, बरोबर आहे. कारण खूपच योग्य उदाहरण दिलं तुम्ही. की ते 110 पेक्षा कसे वाढतील ह्याच्यासाठी हे सगळं उहापोह गरजेचं आहे. बरोबर आहे. हे खरं बघायला गेलं तर ज्यावेळेस आपण ठरवतो की मला हे एखादी गोष्ट हवी आहे, त्यासाठी आपण इन्व्हेस्टमेंट करतोय, तर अजून एक खूप महत्वाची गोष्ट मला जाणवते बरं का. म्हणजे मी त्याच्याबद्दल रिसेंटली वाचलं आणि म्हणून म्हणजे ती स्टोरी सांगायला मला आवडेल की ना, रिसेंटली बिकॉज युकेचं मार्केट एक प्रकारे ब्रेक्झिट नंतर त्यांचं इकॉनॉमी थोडं स्ट्रगल करायला लागली. त्या काळामध्ये ऍडमिशन्स मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीजना, बिकॉज नॉलेज हब म्हणून जे जगाचं मानलं जातं ते त्या काळी युके होतं. तर ज्यावेळेस ब्रिटनमध्ये हे नॉलेज हब म्हणून जे फेमस होतं, त्या टायमिंगला तिकडे ऍडमिशन्स मिळणं खूप अवघड असायचं. म्हणजे अगदी खूप अवघड असायचं. म्हणजे जे टॅलेंटेड लोक आहेत, ज्यांना मार्क खूप चांगले असायचे. मग एक असा टाइम आला 2016-17 नंतरचा की अगदी म्हणजे ज्यांना भारतामध्ये ऍडमिशन्स मिळत नाहीयेत त्यांना सुद्धा युकेला ऍडमिशन्स मिळायला सुरुवात झाली. कारण जो पाऊंडचा रेट आहे त्याच्यामुळे तिकडे एक प्रकारे काय म्हणतो, तिकडे इकॉनॉमी स्ट्रगल करते. तर एक प्रकारे जगाने तिकडे त्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेऊन युकेला सपोर्ट केल्यासारखं झालं. तर त्यावेळेस असं लक्षात आलं की म्हणजे ज्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंट करत चाललोय, ज्यावेळेस आपण एक प्रकारे असे मोठे स्टेप्स घेतोय, राईट, आणि अशा वेळेस एक एज्युकेशन लोन घेतलं जातंय. आता तुम्ही इमॅजिन करा की एक वडील आहेत की ज्यांची रिटायरमेंट जवळ आली आहे किंवा आता ते रिटायर झालेले आहेत आणि त्यांच्या मुलाला एक अशा युकेच्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायची आहे आणि जे पाऊंड मधला रेट आहे त्याच्यामुळे ती जे कॉस्टिंग जाते अराउंड 70 लाख 80 लाख तर अशी ऍव्हरेज जाते. तर त्यावेळेस त्या वडिलांच्या प्रॉव्हिडंट फंड वरती प्रेशर येत आहे. म्हणजे एक प्रकारे आपण म्हणतोय की त्याचं जे प्रेशर येत आहे, तर ह्या ज्या अचानक घडणाऱ्या गोष्टी आहेत किंवा ज्या अनप्लॅन्ड आहेत किंवा ज्या तुम्ही आधी ठरवल्या नव्हत्या, तर अशासाठी तुमचा पोर्टफोलिओ तुम्ही कसा प्रिपेअर केला पाहिजे किंवा मे बी त्याच्यामध्ये असं वारंवार किंवा मे बी काही वर्षांनी असं फेरफार केला पाहिजे का? नक्की त्या संदर्भात कसं आपल्याला सांगता येईल? काही गोष्टी ह्या प्लॅन आहेत पण काही अनप्लॅन गोष्टी आहेत. बरोबर. जसं बाबा आता ऍडमिशन इथं घ्यायची ठरवली आणि तिकडं जायचं म्हटल्यानंतर मोठा चंक पाहिजे इन्व्हेस्टमेंटचा, आणि मग आपण शोधायला लागतो की मग कुठे आपण करू शकू, काय करू शकू, मग लोन घेऊयात. आणि मग ते प्रेशर बट ऑब्वियस वडिलांवर येतं, मुलालाही येतं की तिथं म्हणजे नोकरी आहे नाही कशी आहे न बघता बाबा मला सस्टेन झालं पाहिजे, काही असू देत मला तिथं कमवता आलं पाहिजे. कारण एवढे पैसे मी म्हणजे वडिलांनी इन्व्हेस्ट केलेत माझ्या एज्युकेशनसाठी, हायर एज्युकेशनसाठी. तर त्या केसमध्ये हा जो ऍसेट अलोकेशन आहे हे खूप महत्वाचं ठरतं. कारण जेव्हा आपण म्हणजे एकदा केलं ऍसेट अलोकेशन आणि झालं असं नाही होत ते. बरोबर. तर प्रत्येक वेळेला तुमचे जेव्हा स्वतःचे गोल चेंज होतात किंवा इकॉनॉमी मध्ये चेंजेस येतात, अच्छा, किंवा इव्हन तुमच्या स्वतःच्या क्युरिओसिटी साठी किंवा माहितीसाठी, बाबा ऍसेट अलोकेशन प्रॉपर आहे ना, कुठे चेंज केलं पाहिजे, किंवा माझा हा जो गोल आहे तो लांब गेलाय बरं का, किंवा हा गोल आहे हे एवढे पैसे मला जमवले पाहिजेत बरं का. मग त्याच्यासाठी मी जर 10,000ची SIP केली असेल तर ती नियर टर्मला कितीची केली पाहिजे जेणेकरून मी तो गोल अचीव्ह करू शकेन. किंवा ऍडिशनल बाबा मला कुठून कुठून फंड्स येत आहेत, मग त्यातले फंड आत्ताच्या स्टेजला मी कुठे टाकू. बरोबर. की बाबा आता मार्केट काय आहे, मार्केट कंडिशन काय आहे आणि मी टाकले कुठे पाहिजेत, मग त्याच्यानंतर ते फिरवले कसे पाहिजेत. तर ह्याच्यासाठी जे असेट अलोकेशन आहे, गोल्ड आहे, सिल्वर आहे, इक्विटी आहे, डेट म्हणजे बॉन्ड्स, म्युच्युअल फंड म्हणजे एफडी नाही, डेट म्हणजे तुमचं डिबेंचर्स, बॉन्ड्स, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज ते आले. तर मग त्याच्यामध्ये प्रपोर्शन कसं आहे, आणि हे सगळं आपल्याला आता इझिली म्युच्युअल फंड थ्रू अवेलेबल होत आहे. त्यांचे फंड मॅनेजर आहेत, ते फंड मॅनेजर चांगल्या पद्धतीनं ते मॅनेज करतात. योग्य प्रकारे आपला जो गोल आहे त्या गोलला सूट होणारं त्यांचं कुठलं प्रॉडक्ट आहे, त्याच्यामध्ये सुद्धा बाकीच्यांचेही प्रॉडक्ट आहेत पण त्यातला हा वेगळा काय आहे हे पाहणं खूप गरजेचं आहे आताच्या स्टेजला. नाही, हे बरोबर आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण बघतोय अचानक काहीही घडतंय. आता मी बघतीये म्हणजे 2020 मध्ये कोविड झाला, 6 वर्ष होऊन गेले
आणि कोणीच विश्वास ठेवत नाहीये की 6 वर्ष झालेत कोविडला. जगाने अतिशय भयानक अशा प्रकारे तो आजार आणि त्याच्यातले घडणारे मृत्यू पाहिले. त्याच्यानंतर आता 2026 मध्ये वॉर चालू आहे, इराणवरती अटॅक होतोय, त्याचा आपल्या इकॉनॉमीवरती पण केवढा परिणाम होतोय. म्हणजे ज्याचे आपण किती प्लॅनिंग करायचं ठरवलं की नाही मी माझ्या पोर्टफोलिओला असं जपेल, असं प्लॅनिंग करेल, तरी सुद्धा असे अचानक मिळणारे मोठे झटके आहेत की ज्याच्यामध्ये अचानक तुमचं मार्केट खाली जातं आणि तुमच्या हातातला चांगला प्रॉफिट अगदीच एकदम कमी होऊन जातं आणि मग एकदम इमर्जन्सी पैसे लागतात. मग या झटक्यांपासून कसं वाचवलं पाहिजे आपल्या पोर्टफोलिओला? जसं जहाज भरकुट्याने नांगर असतो त्या पद्धतीनं आपण एफडी मध्ये किंवा डेट मध्ये पैसे ठेवतो. जेव्हा मार्केट वाढतं ना तेव्हा त्याचं आपण मार्केटमधला काही पोर्शन म्हणजे पर्सेंटेज कमी करून तर डेट मध्ये कन्व्हर्शन करतो आणि मग तिथून परत STP SWP ह्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट चालू होते. बरोबर. की जेणेकरून तो प्रॉफिट बुक केलेला आहे, मग तो झटका तेवढा बसत नाही किंवा कमी बसतो असं म्हणावं लागेल. किंवा डेट मधला पोर्शन वाढवणे. बरोबर. मार्केट वाढलं कमी आहे आता तर मग डेट मधला पोर्शन इक्विटी मध्ये टाकणे. ह्या पद्धतीने करत गेलं तर ते झटके कमी बसतात किंवा ते हालासारखं म्हणजे नांगरासारखं काम करतात आपल्याला. हे खूप चांगलं उदाहरण आहे. मला म्हणजे मी असं समजून थकते. माझे फ्रेंड्स मला मध्ये म्हणाले एफडी मध्ये इंटरेस्टच काही येत नाही, काय त्याचं रिटर्न येत नाही, काही नाही, काही गरज नाहीये त्याच्यामध्ये ठेवण्याची, इक्विटीमध्ये बघ माझा पोर्टफोलिओ एवढा वाढला. तर मला असं वाटतं की हे खूप चांगलं उत्तर आहे यासाठी की अचानक काही घडलं तर तुमच्याकडे इन्शुरन्स आहे, तुमच्याकडे प्रॉफिट बुकिंग केल्यानंतर सुद्धा तुम्ही त्याला डेटमध्ये कन्वर्ट करताय आणि तुम्ही काही पैसे एफडी मध्ये सुद्धा ठेवलेले आहेत की अचानक त्याचे मे बी हे रिझन असावं की एफडीज अजून एक्झिस्ट करतात आणि अजूनही एफडी वापरल्या जातात. अगदी म्हणजे आता आपण सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन सारखे ऑप्शन्स असतात. म्हणजे आपण म्हणतो की एक 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जे आपण त्याच्यातनं रिटर्न घ्यायला सुरुवात केली, एवढे वर्ष इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, तर 60 वर्षाच्या व्यक्तीचं जे आपण रिस्क प्रोफाइलिंग आपण मगाशी म्हणालो तर ते कसं केलं गेलं पाहिजे की ज्याच्यातनं त्यांना पुढचं जेवढे वर्ष त्यांच्याकडे आहे तो एक चांगला सुस्थितीत काळ जाऊ शकेल. ऍक्च्युली बऱ्यापैकी ते इन्व्हेस्टमेंट करत आलेले असतात 60 वर्षापर्यंत. बरोबर. आणि त्यांना मंथली इन्कमची गरज असते. तो मंथली इन्कम जो आहे तो आपण अशा पद्धतीने ठेवतो की जेणेकरून मल्टी असेट फंड आपण म्हणतो किंवा आम्ही म्हणतो की प्रत्येक इन्व्हेस्टरकडे माप आणि बा असला पाहिजे. माप म्हणजे मल्टी असेट फंड आणि बाप म्हणजे बॅलन्स ऍडव्हान्टेज फंड. अच्छा, बरोबर. की जेणेकरून फंड मॅनेजर स्वतः त्याला रिस्क प्रोफाईल माहितीये किंवा आपण त्यामध्ये टाकल्यामुळे त्याला तो डेटमध्ये किती पोर्शन ठेवायचा, कुठल्या मार्केटमध्ये, आता ओव्हरऑल ग्लोबल मध्ये काय चाललेलं आहे आणि इक्विटीमध्ये किती प्रपोर्शन ठेवायचं आहे किंवा गोल्डमध्ये किती प्रपोर्शन ठेवायचं आहे हे तो स्वतः मॅनेज करतो. की जेणेकरून तो हायली एज्युकेटेड आहे, त्याला सगळीकडची अवेअरनेस आहे, ऑल ओव्हर वर्ल्ड मधला अवेअरनेस आहे आणि त्याच्यावर आम्ही जोडलेलो आहोत की बाबा हे काय करतायत नक्की, बाबा इव्हन आउट ऑफ इंडिया इन्व्हेस्टमेंट आहे का इंडियामध्येच फक्त इन्व्हेस्टमेंट आहे. ह्या पद्धतीनं त्यांना जर तशा पद्धतीचे फंड दिले की जे प्रोटेक्ट करतायत, त्यांना कुठल्याही मार्केटमध्ये प्रोटेक्ट करतायत, त्याचबरोबर इन्फ्लेशन पेक्षा जास्त रिटर्न मिळवून देतात. म्हणजे काय तर सपोज एक चंक आहे की 1 करोड रुपये टाकलेले आहेत आणि एक 75,000 दरमहा येत आहेत, तर ते 75,000 दरमहा त्यांना येत आहेत. पण मग इकडे काय होतंय की मी 75,000 9% विड्रॉ करते आणि त्यांना मिळणारे पैसे ते 12% साधारणपणे मिळत आहेत. 10 ते 12% मेंटेन होत आहेत इन एन ऍव्हरेज. म्हणजे त्यांचा जो मेन बेस आहे तो तसाच राहतोय किंवा तो मे बी वाढतोय. बरोबर. की 1 लाखाचे 1.20, 1.25, 1.30. म्हणजे आता जर आपण उदाहरण घेतलं तर 5-6 वर्षापूर्वी ज्यांनी इन्व्हेस्ट केले त्यांचा जो कॉर्पस आहे तो दरमहा 75,000 घेऊन 1.80, 1.85 एवढं व्हॅल्युएशनला आहे. अरे बापरे. म्हणजे खूपच अप्रिसिएशन आहे त्या केसमध्ये. कारण का तर ते ऍसेट क्लास चेंज करत गेलेले आहेत, म्हणजे फंड मॅनेजर करतोय चेंज. बरोबर बरोबर. तर मग ती रिस्क आपण डायव्हर्ट केलेली आहे. तुम्ही एवढा वेळ मला म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे काय म्हणतो इन्व्हेस्टमेंटचे चॅनल्स आहे, त्याच्यातनं आपला पोर्टफोलिओ कसा सांभाळायला पाहिजे, जोखीम म्हणजे नक्की काय, त्या जोखमी पलीकडचं जग म्हणजे काय हे तुम्ही मला दाखवलं.
मला लक्षात येतंय की संचित इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड एवढे वर्ष काम करतेय, 800 ते 1200 एवढ्या फॅमिलीजना तुम्ही भेटताय, एवढ्या फॅमिलीज तुमच्याकडे येत आहेत. कितीतरी जण असे आहेत की तुमच्या बाबांसोबत मी काम केलं, आज मला तुमच्यासोबत काम करायचंय, उद्या माझा मुलगा तुमच्यासोबत काम करणार आहे. हे जे काय म्हणतो फॅमिली बाय फॅमिली दरवेळेस असं एक खूप छान जनरेशनल बॉन्ड जात होतो. किती सुंदर बॉन्ड होतो. तुम्हाला असं कधी वाटलंय का की एवढ्या वर्षाच्या एक्सपिरियन्स नंतर एवढ्या प्रचंड लोकांना भेटल्यावरती असं कधी वाटलंय का की आपण जे करतोय म्हणजे एक कंपनी म्हणून एक खूप चांगल्या प्रकारे तुम्ही ती सांभाळताय, पण याच्या पलीकडे, पैशाच्या पलीकडे एक अशी फिलिंग तुम्हाला कधी आली आहे का की इट्स वर्थ इट, हे केलंय, हे एक समोरच्याच्या डोळ्यातला जो आनंद आहे तो तो असा तुम्हाला वाटलं की ओके हीच ती मोमेंट आहे, यासाठीच हे सगळं चालू आहे. असा एखादा किस्सा तुम्ही सांगू शकाल का की ज्या दिवशी आउट ऑफ द ब्लू तुम्हाला पेढे खायला मिळाले? अगदी म्हणजे माझ्याकडे बऱ्याच फॅमिलीज आहेत ज्या इन्व्हेस्ट करतात किंवा हे, पण एक फॅमिली आली ज्यांनी साधं बाबा मला SIP करायची एवढ्याच कंडिशनवर आलेली होती. SIP चालू आहे, इन्व्हेस्टमेंट चालू आहे, आणि मग बट ऑब्वियस त्या फॅमिलीला असं झालं की बाबा गोल न करता मला गाडी घ्यायची आहे. तर मग गाडी घ्यायची तर पैसे कुठेतरी कमी पडतायत, मग तुझे पैसे माझे पैसे, मग इथून कुठून काढू शकतो, मग SIP मधनं काढू शकतो की नाही काढू शकत, मग किती काढू शकतो, कसा प्रॉफिट होतो. आणि जेव्हा त्यांना लक्षात आल्यानंतर की इथून आपल्याला गाडी घ्यायचं त्याच्यापेक्षा सुद्धा खूप काही पैसे आहेत, त्याच्यानंतर मात्र म्हणजे डायरेक्ट ते मला गाडी आणि पेढे दोन्ही घेऊन आले की नाही पहिला तुम्हाला दिलं पाहिजे कारण तुमच्यामुळे हे झालं, तुम्ही आम्हाला प्रॉपर गाईड केलं. दुसरा म्हणजे असं होतं की इन्व्हेस्टमेंट चालू आहे, मधनं टॉपअप चालू आहे, म्हणजे पैसे घालतायत आणि पाहिलं नाही पण घर घ्यायचं आहे. कारण पहिला आता आपण प्लॅनिंग हे सगळ्या गोष्टी बोलतो, पण पहिला जुन्या लोकांना प्लॅनिंग, एकत्र फॅमिली, जबाबदाऱ्या, ह्यातून बाहेर पडणं आणि काहीतरी प्लॅनिंग करणं हे थोडस आउट ऑफ द वे होतं. बरोबर. तर मग ते आल्यानंतर SIP चालू आहे, घालतोय, खरं किती पैसे झालेत चालू आहे, आणि एकदम टॉप मुवमेंटला आणि चांगल्या मुवमेंटला आले की जिथून त्यांना घर घेण्यासाठी ते पैसे किती मिळत आहेत हे बघत होतो किंवा डिस्कस करत होतो. कारण हे बघताना नुसते पैसे किती होते पेक्षा टॅक्स फ्री किती रिटर्न मिळत आहेत, किंवा बाबा नक्की किती काढू शकतोय, पुढचे नियर टर्म गोल काही बाबा शिक्षण आहेत त्याच्यासाठी किती ठेवले पाहिजे, हे सगळं बट ऑब्वियस बघणं गरजेचं आहे. आणि मग तेव्हा त्याला अरे माझे पैसे एवढे वाढलेत, त्यांना सुद्धा इमॅजिन होत नाही की माझे पैसे एवढे वाढलेत, असं होतं ते की. आणि मग नाही थांबा मॅडम तुम्हाला आधी पेढे घेऊन येतो, बर्फी घेऊन येतो, आणि मग आपण इथनं रिडम्शन करू. क्या बात आहे. त्या दिवशी तुम्हाला असं झालं असेल की हा, म्हणजे जेव्हा ते छोटे छोटे गोल लोकांचे अचीव्ह होतात आणि आपण ते पाहतो ना, मग असं होतं की नाही हे काम खूप चांगलं आपण करतोय आणि ज्याच्यामुळे खूप लोकांचे संसार फुलतायत किंवा स्वप्न पूर्ण होत आहेत. बरोबर. तो एक मुवमेंट खूप सुंदर असते. आणि मग ते बट ऑब्वियस आम्ही इमोशनली सगळ्याच बाजूने जोडलं जातो, कारण बट ऑब्वियस तो एक एरा असा येऊन जातो की सगळ्याच गोष्टी म्हणजे कुठलीच गोष्ट विदाऊट पैशाची घडत नाही, पैशाशिवाय काही होत नाही. त्यामुळे बट ऑब्वियस त्यांना एका डॉक्टरला सगळं सांगावं लागतं, तसं आम्हाला हे सगळ्या गोष्टी सांगाव्याच लागतात की बाबा हे असं आहे, मला हे करायचंय किंवा हे असं करायचं होतं. किंवा इव्हन अगदी म्हणजे साधं उदाहरण घ्यायचं तर माझ्याकडे अजूनही म्हणजे क्लायंट आहेत, ते अगदी दर महिन्याला 10,000 साठले ना तर 10,000चा चेक आणून देणार, 5,000चा तर 5,000चा, पण दर महिन्याला एक चेक ठेवून गेला मॅडम कुठं टाकायचे ते टाका, ह्या एका शब्दावर त्यांचे ते पैसे इन्व्हेस्ट थोडे 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 करत गेले. त्याच्यामध्ये म्हणजे त्यांचं फ्लॅट घर झाला, त्यांच्या मुलीचं लग्न झालं, त्यांची गाडी झाली, आता रिटायरमेंट साठीचे पैसे असेच जात आहेत, आणि आता ते होती ह्याची त्यांना म्हणजे आता खात्री पटली आहे. आणि ते स्वतः बरोबर दुसऱ्यांना पण सांगतात अरे करा, बरोबर ते सांगतायत व्यवस्थित गाईड आहे, गायडन्स तुम्ही व्यवस्थित करा फक्त बाकी काही नको. हे मुद्दाम आवर्जून मग स्वतःच्या पुतण्यांना घेऊन येणं किंवा पाहुण्यांना घेऊन येणं, किंवा इव्हन जावायला सुद्धा त्यांनी सांगितलं की नाही चालू आहे का, नसेल तर चालू कर. बरोबर. नाही हे खूप म्हणजे याच्या मागे एवढ्या वर्षाच्या मेहनतीचं फळ आहे, एवढे वर्ष एवढ्या लोकांना भेटणं, त्यांचे प्रॉब्लेम
मेनली फायनान्शियल प्रॉब्लेम, Financial कारण problems. पैशाचं सोंग घेता येत नाही, तुम्ही कितीही करा. अगदी अगदी तुम्ही जिथं पैसे नाही तिथे नाहीत पैसे, तुम्ही काय करणार तिथे. त्यातनं तुम्ही एवढ्या वर्षाच्या याच्यामध्ये बघितलं की एवढे लोक भेटले, एवढ्या लोकांच्या प्रॉब्लेम समजून घेतले, त्याचे सोल्युशन्स काढले, त्याच्यातनं वेगवेगळे पोर्टफोलिओज बनवले. आज लोक तुमच्याकडे येत आहेत, त्यांच्या गाडी, घर, नवीन जावई घेऊन की मुलीचं लग्न करून दिलं. इतकं म्हणजे इतकं सुंदर असं मोमेंट सगळे खूप सुंदर, मी खूप एन्जॉय सुंदर. करते आणि ते प्राऊड वाटतो मग खरंच, त्यावेळेला की म्हणजे खरंच छान. काय म्हणतो आपण, संचित इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेडची जी एक ऍसेट आहे ती आपण ही संचित म्हणू आहे. शकतो. तेच ते माझं संचित आहे. बरोबर. तुम्ही म्हणजे एवढा इमोशनली या लोकांसोबत कनेक्टेड आहात, तुमच्या क्लायंट सोबत कनेक्टेड आहात. मी असं ऐकलं की तुम्ही कविता पण खूप सुंदर करता. तर मला एक सुंदर म्हणजे या संदर्भातली एक कविता तुमची ऐकायला खूप आवडेल. मी ती वाचूनच दाखवते. वाचून कारण दाखवा तुम्ही मला, नक्की ती नक्की मी खूप वाचून. म्हणजे माझ्या इनिशियल काळामध्ये जेव्हा मी ह्या क्षेत्रात पडले हा हा हा. त्यावेळेला मला असं काही जे काही प्रश्न पडला आणि अरे किती धावायचं, म्हणजे एक असतं की बाबा किती धावायचं, कशाच्या बरोबर. पाठीमागे किती धावायचं, बरोबर आहे. हा एक आहे. किंवा स्वतःचे लाईफस्टाईल गोल असतात हा, काही हा, की बाबा नाही त्याच्यापेक्षा सुद्धा काहीतरी वेगळं जग आहे की खरंय, खरंय, जेणेकरून आपण ते हे बरोबर करू आहे. शकतो, जगू शकतो. बरोबर तर त्यातनं मला ही अशी कविता एक सुंदर म्हणजे मी स्वतःच केलेली आहे ती. क्या बात है, क्या बात मी ती वाचून दाखवते हा की पैशाच्या समाधानाची गोष्ट आहे ही ऍक्च्युली. हा. तर पैशासाठी तुम्ही आहात की तुमच्यासाठी पैसा, बऱ्याच जणांना कळत नाही काय करावा फैसला. पैशासाठी तुम्ही आहात की तुमच्यासाठी पैसा, बऱ्याच जणांना कळत नाही काय करावा फैसला. पैशासाठी आम्ही आहोत अशी बऱ्याच जणांची समजूत असते. पैशासाठी आम्ही आहोत अशी बऱ्याच जणांची समजूत असते. मोठ्या प्रमाणात साठवून ठेवायची ती सवय बसते. पैसा देखील पक्का आहे, पैसा पैशाकडे जातो. पैसा देखील पक्का आहे, पैसा पैशाकडे जातो. सांभाळ होतोय जिथे चांगला तिथे पक्का रुतून बसतो. सांभाळ जिथे होतोय पक्का तिथे चांगला रुतून बसतो. एक पिढी दोन पिढी 4 पिढ्या बसून खातात. एक पिढी 2 पिढी 4 पिढ्या बसून खातात. पण सांभाळ नीट होत नाही म्हणून पैसा मात्र रुसून बसतो. सांभाळ नीट होत नाही म्हणून पैसा मात्र रुसून बसतो. आमच्यासाठी पैसा आहे, आमच्यासाठी पैसा आहे अशी सज्जनांची समजूत असते. पण पैशाशिवाय काही नाही असे म्हणणे भाग पडते. राब राब राबले तरी लवकर पैसा येत नाही. राब राब राबले तरी लवकर पैसा येत नाही. गरज भागवता भागवता तो काही पुरत नाही. पैसा म्हटलं तर तोही पक्का आहे. तो म्हणतो तुमच्याकडे माझ्या बांधवांचा साठा आहे, साठा झाल्यावर बोलवा आम्ही लगेच येतो आहे. मग मला प्रश्न पडतो पैशासाठी आम्ही आहोत की आमच्यासाठी पैसा. मग मला प्रश्न पडतो पैशासाठी आम्ही आहोत की आमच्यासाठी पैसा. तो वाढला तर गरजा वाढणार नाहीत का? तो वाढला तर गरजा वाढणार नाहीत का? त्यासाठी प्रॉपर अलोकेशन करणे ॲसेटचे हे गरजेचे नाही का? त्यासाठी ॲसेट अलोकेशन करणे गरजेचे नाही का? क्या बात आहे, खूप खूप भारी, खूप खूप सुंदर. आज तुमच्यासोबत गप्पा मारून इतकी मजा आली मला, इतक्या गोष्टी शिकायला मिळाल्या, इतक्या सुंदर घरामध्ये आपल्याला इकडे बसता आलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण एका पैशाबद्दल बोलतोय आणि जेव्हा उद्याच्या पैशाची गोष्ट आपण सांगतोय त्यावेळेस हे जोखमी पलीकडचं जे जग आहे, जे आपण बघितलं की जे इतकं सुंदर प्रकारे तुम्ही समजावून सांगितलं. थँक्यू सो मच. आज आपण भेटलो त्याबद्दल थँक्यू सो मच. आज इतक्या छान घरामध्ये मस्त. बसता आलं आणि आपण अशाच गप्पा मारूया. मला खूप अगदी. काही काही शिकायचंय तुमच्याकडनं आणि माझ्या दर्शकांना सुद्धा याच्यातनं खूप काही काही शिकायला मिळतंय. अगदी. तर असंच संचित इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड मध्ये तुम्ही जे काम करताय, एवढ्या लोकांना भेटताय, तर ते असंच चालू ठेवा आणि मी लवकरच परत तुमच्याकडे येणार आहे. सो आपण नक्की पुढच्या भागात भेटूया. अगदी थँक्यू ज्ञानदा. येऊन खूप मस्त मजा आली आणि अशा मनसोक्त गप्पा मारल्याचा समाधान मिळालंय. थँक्यू मॅम. थँक्यू.